दरम्यान देशभरात गाजलेल्या तेलगी घोटाळ्यावरून आज विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार अनिल गोटे यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले। विधानसभेत नेमकं काय घडलंय पाहूयात त्याच संदर्भातला हा खास रिपोर्ट। कोट्यवधी रुपयांच्या तेलगी घोटाळ्यावरून वादाची ठिणगी गुरुवारी विधानसभेत पडली आणि एकच स्फोट झाला। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आमदार अनिल गोटेंना उद्देशून उपरोधिक चिमटा काढला। तेव्हा अनिल गोटेंनीही माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांवर सनसनाटी आरोप केले। त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात गदारोळ झाला। विधानसभेचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं। या वादानंतर सभागृहात करण्यात आलेले सर्व आरोप प्रत्यारोप विधानसभा अध्यक्षांनी कामकाजातून काढून टाकले। मात्र सभागृहाबाहेर येऊन अनिल गोटेंनी भुजबळांवरील आरोपांचा पुनरुच्चार केला। आर.एस. शर्मा यांना मुंबईचे आयुक्त करण्यासाठी भुजबळांनी लाच घेतल्याचा आरोप गोटेंनी केला। भुजबळांना कुणाच्या मध्यस्थीने आणि कुणी पैसे दिले त्याच्या उत्तरामध्ये त्यांनी सांगितलंय की असे पैसे पेट्रोल टँकरचा मालक असलेला गिरीश छड्डा यांनी दिले आणि 100% खरं आहे। 6 कोटी रुपये हे रिलायन्स अंबानीने दिले आणि 4 कोटी रुपये हे तेलगीने दिले। तर तेलगी प्रकरणात तुरुंगवास भोगणाऱ्या अनिल गोटेंचं मानसिक संतुलन बिघडलंय असा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला। न्याय व्यवस्थेने ज्यांना 3 वर्ष जेलमध्ये ठेवलं, ज्यांनी सीबीआयच्या इन्क्वायरीमध्ये त्यांना सीबीआयने दोषी ठरवलं, 3 वर्ष जेलमध्ये राहून आल्यानंतर मानसिक संतुलन ढळलेला माणूस असे आरोप करतो। उद्या पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या दाऊदने अजून 4 नावं घेतली की बॉम्बस्फोटात हे पण होते। आपण त्याला एव्हिडन्सेस विटनेसेस तपासून चार्जशीट जाते ना कोर्टात, त्या चार्जशीटवरती कोर्टा अभ्यास करून मग जेलमध्ये ठेवतं ना। जर हे एवढे निर्दोष असते तर 3, 3.5, 4 वर्ष जेलमध्ये राहिलेच नसते। तेलगी प्रकरणाचं भूत अजून सत्ताधाऱ्यांच्या आणि विरोधकांच्याही मानगुटीवरून उतरलेलं नाही याचाच प्रत्यय या निमित्तानं पुन्हा आला। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।